उन्हाळा सुरू झालेला आहे. म्हणजेच काय, आता उत्तरायण चालू झालेलं आहे आणि उष्णता वाढायला लागलेली आहे. जशी बाहेरची उष्णता वाढते तशी शरीरातली उष्णता देखील आता वाढत असते. उन्हाळ्यामध्ये बाहेरील टेम्परेचर वाढते, त्यामुळं शरीराचे टेम्परेचर देखील हे आपोआप वाढताना आपल्याला दिसून येते. या काळामध्ये आपल्या शरीराला पाण्याची प्रचंड प्रमाणामध्ये गरज असते, परंतु कामाच्या व्यापामुळं किंवा लक्ष न दिल्यामुळं पाणी कमी पिले जाते. यामुळे डिहायड्रेशन होताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. डिहायड्रेशन झाले तर त्याचा परिणाम जो आहे तो पोटावरती होत असतो. इनडायजेशनचं प्रमाण हे वाढत असतं. इनडायजेशन झालं, इनडायजेशन म्हणजे अपचन, हे जर वाढत चाललं तर बद्धकोष्ठता होताना दिसते. हे लक्षात घ्या, ही दैनंदिन प्रोसिजर आहे. त्यामुळं रोज आपल्याला ॲडिक्वेट पाणी म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिलंच पाहिजे. त्याच्यामुळे डिहायड्रेशन मेंटेन राहतं, बद्धकोष्ठता होत नाही. पण अशा कारणांमुळं जर बद्धकोष्ठता वारंवार होत राहिली तर शौचाला कठीण होते आणि शौचाच्या ठिकाणी पाईल्स, फिशर, फिस्टुला यासारखे आजार हे वाढताना दिसतात. त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये ही काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे.